आता देऊ का? बस आता हे साफ करून घेते. बारके सुद्धा ना लय भरीव आहेत खेकडे. मांद बघा किती. खेकडे टाकून घेते. चला आलोय आता इथपर्यंत ज्यानं गाड्या येतात. इकडे काही पुढं जात नाही, मग रस्ताच नाही, सगळे ना शेत आहेत. आता ना इथून एक झुरण आहे आणि या साईडला नदी आहे, इंद्रायणी नदी या साईडला. तर एखाद्या वेळेस ना नदीला जाऊ, नाहीतर मग ह्या साईडला आहे ना भेटू शकतात खेकडे. चला जाऊ तिकडे पहिलं तर. आता आहे ना जाता जाता आम्हाला एक मोहाळ पण दिसले, तर ते काढणार आहे आता आम्ही. छाया पण आले संग. एवढ्या जागेमध्ये खाली आहे गवतामध्ये. इथं ना अशी लाकडं आहेत, लाकडामध्ये आहे ना ते मोहाळ आहे. आता इथं आहे ना सगळं उचकायला लागणार आहे, त्याच्यानंतर आहे ना ते काढू शकतो आपण. या टायमाला ना मध असतंय. हे असे बाजरी असली ना, बाजरीच्या फुलावरचं आहे ना मध घेऊन येतात. तर मध तर असन भरपूर असं तर वाटतंय. इकडून आहे ना रोहिदास पण आलाय. हे गौरी आहे, गौरीच्या धुराने जात्यात माश्या, चावत नाही. इकडं वरडायचं तिकडं जळण बर का. तिकडून बोल. तिकडून सळत नाही जर त्यावर मग बसत असेल. बोल आता ते आता दूर करून घेऊन गेल्यात. बघा इतक्या अडचणीमध्ये होतं ते मोळ. आणि आता आहे ना धुराने गेल्यात माश्या त्याच्यावरच्या, थोडे बाकी आहेत. हे बघा हे अशी लाकडं होते आणि त्या लाकडामध्ये मोळ आहे बघा इथं खाली. आणि मध भरपूर आहे ना. मध लय आहे त्याला. फक्त आहे ना नीट काढ, असं आहे ना फुटायला नाही पाहिजे ते. हे बघा इथं डायरेक्ट इतकं मध आहे ना त्याला. आणि मोळ सुद्धा आहे ना लय मोठं मोळ आहे. नीट काढ नीट काढ. माशा आहेत त्याच्यावरती का अजून. हा बस बस. थांब थांब, फुटायला लागले ह्या साईडने. इथून आहे ना फुटायला लागले. आता आहे ना त्याच्यातले एक एक आता आहे ना नीट काढतो आम्ही काढ्या ह्या. झालं बघा काढून. आणि मध तर इतकं मध आहे ना ह्याला. हे बघा ह्या साईडने, इकडून बघा किती मोठं आहे. आणि या साईडने ना थोडं फुटले, थोडे मासे आहे ते काढून टाकायला लागणार आहे. आणि झाले बघा. हा निघाले. ह्याला थोडे राहून देते, हेच घे. मोळाचं मध काढून घेते, काठीला आहे ते. लय आहे मध, पार भरलंय. तेव्हा का कसं नीट जात छाया.
ते एक ताटच भरलंय फुल मधानी. चहा खाशीन का तू? हा आवडतंय का तुला? हा. एवढं निघालं. घट्ट हाय एकदम. गाळल्या ओलय भारी दिसन. दे थोडं मला. आता देऊ का? बस. इतकं मध भेटलंय, एक ताट यानं भरून भेटलंय इतकं मध्ये. आता खाऊन घेत आहे थोडं, आणि इतकं तर संपायचं नाही, थोडं खातोय आम्ही. आणि मग खेकडी पकडायला जाऊ. रोहिदास ना जाळी पण लावायला जातोय पाण्यामध्ये, आणि आम्ही ना खेकडी पकडणार आहे. बघू आता खेकडी किती भेटतात. आलो आता ह्या साईडला. इकडं ना आता पडीक शेत आहे, तर अशाच ह्याच्यामध्ये आहे ना खेकडी बघायच्यात. पण ह्या साईडला ना समोर तर लय अडचण दिसते, कडेकडेनेच बघायच्यात आता. आणि ह्याच्याच पलीकडे ह्या गवताच्या पलीकडं नदी आहे, तर नदीचीच खेकडे आणि ह्या साईडला ना पावसाळ्यामध्ये बाहेर येतात, आणि ह्या साईडला ना बिळं उकरून आहे ना राहतात. ते खेकडे तर असतातच, पण लय खोल जातात, आणि जास्त खोल गेले ना तर मग खोदायला जमत नाही. तरी सुद्धा ना थोडंफार बघणार आहे, पण खेकडे ना मोठी असन. लय खोल जाते ना. हा, इतका चिखल काढलाय तरी सुद्धा ना बरेच खोल जाते. त्याला ना अशा 2-3 बिळ आहेत. या साईडला सुद्धा ना एक बिळ जाते. इथं एक आहे जुनं, हे दिसायचं ना तिकडे. लय खोल जातात, कारण तर आहे ना पावसाळ्यामध्ये ना सगळी माती बाहेर काढतात, आणि उन्हाळ्या दिवसामध्ये ना भेटत नाही ते खेकडे. या साईडला ना थोडं खोदून बघतो आता, नाहीतर बघू भेटते का नाही, नाहीतर दुसऱ्या साईडला जाऊ. आता आहे ना इकडून फार खोदीत इथपर्यंत आणलंय. हे बघा इकडे इतकी माती काढली, आणि इतकं गरम होत आहे ना, तर बघू शकताय पूर्ण घाम फुटलंय. आणि अजून सुद्धा ना बरेच खोल जाते या साईडला. आता हे इतकं खोदायचं अजून. आणि ते पण खेकड हाय का नाही काय माहिती, केवढं खोदलंय. हा, खेकड तर असनच, पण ना खोल पण जातात. आणि काय ह्याच्यामध्ये नसतंय पण म्हणायला खेकड, फक्त त्याने बिळच असतंय, असं पण होतंय बऱ्याच वेळा. तिकडनं पार बघा खोदत आणलंय पार इथपर्यंत. बरं काय खेकड काय अजून नाही सापडलं. इथं ना आता मोठं खोड पण आहे, आणि अशा खोडामध्ये ना काय पकडायला जमायचे नाही खेकड. कारण तर आहे ना ह्या अशा मुळ्या असतात मोठ्या मोठ्या, आणि अशा मुळ्यामध्ये ना खोदता येत नाही. इथून आहे ना तिथपर्यंत खोदलंय तरी सुद्धा ना खेकड काय भेटली नाही. डायरेक्ट आहे ना त्या खोडामध्ये जाते, आणि त्या खोडामध्ये ना खाली जाते असं बिळ, तर मग हे खोड काय खोदता यायचं नाही. लय उशीर झाला, अर्धा 1 तास गेला खोदायलाच, पण काही खेकड भेटले नाही. चला आई गेली तिकडं, आता तिकडं जाऊ. चला तिकडे जायला लागणार, आई तिकडे गेली. तिकडे ना एक आईला सुद्धा एक चांगल्या मोठ्या साईजची खेकड भेटली, लय मोठे. तुम्हाला दाखवतो आता. तिकडे आहे नांगुडे, लय मोठे मोठे आहेत, पण तोडलं त्याचे दोन्ही पण. तिथं खेकड पकडलं एक बघा. टाकू का तिकडं? हा टाका. बारके एकदम. ही बघा इथं बारीक भेटली दुसरी खेकड. ते पण नाही धरता येत. ती खेकडं लय चावत्यात. हे घ्या. आणि बारीक खेकडी लय चावत्यात जोरात. अजून आहे का काय खेकड? बारीक आहे तितकीच. हे बघा दुसरी काढली लगेच. कालवणा सारखे आहे तरी. हा, तशी तर काय भेटायची नाही,
अचानकच भेटले ते. हे बघा बारीक बारीक भेटले. काळे हाय एकदम. टाकू का? हा हा टाका. अशाच तर कालवण करतात. मोठेच आहे तरी काळे एकदम आहे. इथं पण लागलं एक हाताला खेकड. ते बघा खेकड, आणि त्याला पण लय टाइम लागला काढायला. नांगोड कसं करून राहिलंय. आता ना खेकडे झाल्यात पकडून. 4 भेटल्या सगळ्या. 3 आहे ना बारक्या साईजच्या आहेत, एक चांगलीच मोठी आहे. तर कालवण तर होणार आहे, कालवण बनवू आणि भात सुद्धा बनवायचा आहे. रोयदासला बघू आता मासे भेटल्यात का. रोयदास सुद्धा आहे ना पाण्यामध्ये गेलाय जाळे लावायला. आता ना खेकडे घेते साफ करून पिंकी. मोडून घेते पहिलं. हा, पहिलेची ना मोठी खेकड घेतली. लय मोठी साईज आहे खेकडीची, आणि ह्याच्यामध्ये ना बारीक साईजचे आहेत. पण नांगोडात त्यांच्या एवढा. हा, या खेकडे ना त्या खेकडीच्या पुढं काहीच नाही, लय बारीक वाटतात ते. लय बारीक आहे ना काय होत आहे पिंके? ते. लय चिकन आहे त्याला ना, त्याच्यामुळे पकडता पण नाही. या साईडला आहे ना साफ करून घेते खेकडे. मग पाहिलं तर आहे ना चांगल्या स्वच्छ धुवून घेतात. साफ करून घेतात आता. मांदा काढून घेते त्याचा. असं काढायचं. बारके सुद्धा ना लय भरीव आहेत खेकडे. मांद बघा किती. छाया सुद्धा साफ करते खेकडे. हे छाया येते का तुला साफ करता? हा. हे बघा बारक्याच खेकडींचं हे सगळं मांद आहे, आणि खेकडे नाही बारीकच आहेत, जास्त पण मोठे नाही बघा. तरी त्याला मांद बघा किती. फुल भरलेले आहेत मांद्यांनी. आता हे साफ करून घेते. यात मांद बघा किती आहे. दाखव बरं. इथं बघा फुल भरली बघा खेकड मांद्यानीच, तुम्हाला दाखवतोय. हे बघा मांद किती. दोन्ही साईडला बघा मांद दिसतच असं. हे असं मांद असलं ना खेकडीला ना एकदमच भारी चव येते ह्या मांद्यानी. बारीक सुद्धा ना खेकडी भरीवच होत्या मांद्यांनी. छाया घेते आता काढायला. इकडून काढा असं धर. हा, हे असं काढा आता. हे बघा मांद दाखवते. छायानेच बघा मांद घेतले काढून. मुडती का ना पिंके? लय कडक आहे. आता चमच्याने मोडते मी. जाम पकड नाही तर आहे ना. खेकडे ना भरीव आहेत त्याच्यामुळे ना मोडत नाही. तर चमच्याने ना तोडून घेतले ते 2 भाग केलेत, कारण तर ना मोठी खेकड होती. खेकडींचं आहे ना 2 तुकडे केलेत. हे असं. चौघ 5 जण आहे आम्ही. तर खेकडे ह्या इतके आहेत. बास होणार आहे आपल्याला. आणि कालवण पण बनवायचं आणि भात पण बनवायचा आहे. पाहिलं तर ना आता भात घालते पिंकी.
भात घालते. त्याच्यानंतर आहे ना खेकडींचं कालवण बनवायचं आहे. इथंच बघा सावली आहे मस्त आणि सगळे शेत आहेत आणि या साईडला नदी आहे. भात झालाय, आता उतरून घेते. कांदा कापून घेते. टोमॅटो कापून घेते. मिरची कापून घेते उभी. कढई ठेवून घेते आता. तेल टाकून घेते. मिरची टाकून घेते आता. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो टाकते आता. अद्रक लसूण पेस्ट टाकते आता. मसाले घेतलेत एवढे आणि मिरची पावडर थोडंच घेतलाय आणि कांदा मसाला थोडा आणि इथं काळा मसाला, हे दोन काळा मसाला, गरम मसाला असं घेतलंय, धना पावडर असं टाकून घेते. पाणी पण ओतून घेते लगेच मसाला शिजायला. मसाले शिजलेत आता खेकडे टाकून घेते. कैरी इसरूनच राहिलेली ते आता टाकून घेते. आधी पहिले कापून घेते. एवढी कैरी टाकून घेते. पाणी पण ओतून घेते त्याच्यात. कोथिंबीर टाकून घेते. कालवण आता उतारून घेते. शिजलंय ते मस्त घट्ट झालंय कालवण. तुम्हाला दाखवते हे बघा. आता ना कालवण पण झालंय. तिकडे छाया आणि आई, तिकडे ना रोहिदास पण आले इथं जवळ, त्याने जाळं लावले. आता तो आल्याच्या नंतर आहे ना जेवायला पण बसायचंय. आता बघू त्याला किती मासे भेटल्यात ते पण दाखवतोय तुम्हाला. आता ना त्या बाजूने ह्या साईडला आलोय, कारण तर आहे ना तिकडं ऊन लागतंय, ऊन आलंय तिकडं आणि इथं ना चांगली सावली आहे बघा झाडाची. छायाला पहिलं वाढून देते. ती बाटली
आता आहे ना जेवायला बसलोय इथंच. हे बघा ताट आलंय वाढून आणि नांगुडा बघा एकदमच मोठा आहे. खेकडींचं कालवण आहे ना रानामध्ये बनवलंय. मासे सुद्धा आहे ना पकडल्याच राहिल्याच नाही, ते तुम्हाला आहे ना थोड्या वेळाने दाखवतंय. आता जेवून आहे ना घरी जायचंय. हे बघा सावलीला बसलोय आम्ही एवढ्या जागेमध्ये, चांगली सावली आहे. छाया केली का सुरुवात? छायाने केली सुरुवात. या जेवायला नांगोड बघा किती मोठा आहे. छायाने पण इकडे फोडलाय. कालवण आहे ना एकदमच भारी झालंय. आता आहे ना जेवण झालंय. आता तुम्हाला मासे दाखवतोय किती भेटलेत ते. आता ना सगळं उरकलंय. आता निघालो आम्ही घरी. बरंच आहे ना चालत जायचं, अजून गाडी लय लांब लागल्या तिकडं. तिथपर्यंत आहे ना हे सगळं वज घेऊन जायचंय. ते म्हणजे सगळे आहे ना 4 पिशव्या आहेत, तर बरंच वज आहे. ते घेऊन आहे ना चालू आता गाड्यांपाशी, तिथून मग घरी जाऊ. चला, तुम्हाला ना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. जरा